बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प संस्थात्मक विकास योजनेअंतर्गत आधुनिक कृषी विषयाची संधी भविष्याची उज्ज्वल नांदी या विषयावरील कार्यशाळा 24 डिसेंबर 2023 रोजी पार पडली। या कार्यशाळेला आपल्या कॉलेजच्या शिक्षिका सौ महिंद्रे मॅडम व 11वी विज्ञान शाखेच्या पूर्वा इसवलकर, दिशा इसवलकर, जुही कदम, स्वरूपा पाडावे व सानिका तांबे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। या कार्यशाळेमध्ये कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे, कुलसचिव डॉक्टर प्रदीप हळदवणेकर, विद्यापीठ शिक्षण संचालक डॉक्टर प्रशांत बोडके, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर प्रकाश शिनगारे तसेच डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आधुनिक कृषी शिक्षणाच्या संधी व वाटा तसेच शैक्षणिक सुविधा याविषयी मार्गदर्शन केले। या कार्यशाळेमध्ये शिक्षण मंत्री मान्य श्री दीपक केसरकर यांनी शेतकरी हा जगाचा खरा पोशिंदा आहे, त्यामुळे कृषी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे पटवून दिले। दापोली कोकण कृषी विद्यापीठात कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये 3D प्रिंटिंग लॅब, ड्रोन सुविधा, मत्स्यपालन या विषयातील आभासी वास्तव प्रकारची शैक्षणिक साधने यांचा समावेश होता। तसेच वनस्पतींच्या संकरित जाती व वनस्पतीवरील कीड, जैविक खत निर्मिती व त्यांचे नियंत्रण, भात लावणी यंत्र, ओले काजू बी सोलणी अवजार, काजू फोडणी यंत्र, सुपारी फोडणी यंत्र, जैव ऊर्जा साधने, सौर ऊर्जा साधने यांची माहिती सर्व विद्यार्थ्यांनी घेतली। सौ महिंद्रे मॅडम व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा संपूर्ण परिसर फिरून तेथील हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी या विभागांना भेट देऊन नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली। या सर्व कार्यशाळेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की मेडिकल व इंजिनिअरिंग त्याचबरोबर ॲग्रिकल्चर फील्ड हे देखील तेवढेच किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण यामध्ये उत्तम करिअर करून उज्ज्वल यश संपादन करू शकतो। दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कुलसचिव डॉक्टर प्रदीप हळदवणेकर हे आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। अशा प्रकारे दापोली कृषी विद्यापीठाला दिलेली भेट यशस्वी झाली।